आखातात उद्भवलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे केंद्र सरकारनं व्यावसायिक गॅसचा पुरवठा खंडित केला। त्यामुळे अनेक हॉटेल आणि उद्योगांना मोठा फटका बसतोय। दरम्यान काही हॉटेलमध्ये पीएनजी म्हणजे पाईप गॅसनं पुरवठा सुरू होता, मात्र आता त्यांनाही मोठा फटका बसणार आहे, कारण महानगर गॅस लिमिटेडनं व्यावसायिक वापराच्या पाईप गॅसमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला। महानगर गॅस लिमिटेडनं जाहीर केल्याप्रमाणे व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यात 20% कपात करण्यात आली। त्याचा मोठा परिणाम मुंबईतील हॉटेल आणि उद्योगांवर होणार आहे। मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेलमध्ये पाईप गॅसनं पुरवठा होतो, त्यामुळे आता हॉटेल मालकांना पर्याय शोधावा लागणार आहे। व्यावसायिक वापराच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली असली तरी घरगुती पाईप गॅसचा पुरवठा आणि सीएनजी स्टेशनचा होणारा पुरवठा हा 100% सुरू राहणार आहे। तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणार तेवढा वेळ। त्यावेळेस इंडेक्स मशीन पण आम्ही घ्यायला प्रयत्न केला। आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललो 34 द्या आता डायरेक्ट। 34,000 घेऊन कमी पण ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार ऑडिओ, त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन म्हणून नाही आहे माझ्याकडे। आता घ्यायला कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्या वर खर्च आहे। व्यावसायिक पाईप गॅसच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली असली तरी घरगुती पाईप गॅसचा पुरवठा 100% सुरूच राहणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला। ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन्स म्हणजे पाईप गॅस असेल त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येणार नाही। केंद्र सरकारकडून तसे निर्देश जारी करण्यात आले आहेत। गॅस तुटवड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली। गॅसचा कोणताही तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं मुख्यमंत्री म्हणाले। सोबतच त्यांनी विरोधकांवरही टीका केली। काही राजकीय पक्षांकडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला। ही रांगा लावायची आवश्यकता नाही। वारंवार सांगितलं जात आहे की गॅसची कमतरता नाही। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे नेते या ठिकाणी लोकांमध्ये भीती तयार करतायत आणि त्या भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणी रांगा लावायची आवश्यकता नाहीये। आवश्यक तेवढा गॅसचा पुरवठा आपल्याकडे आहे। गॅस सिलेंडरच्या वितरणावरून राज्यात राजकारण रंगलेलं पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात चांगलीच जुंपली। देशभरात गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्यात। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 40% हॉटेल्स बंद झालेत असा दावा संजय राऊतांनी केला। दरम्यान देशात गॅसचा तुटवडा नाही, संजय राऊत जाणीवपूर्वक अफवा पसरवतायत असं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं। आजही पहा देशभरामध्ये एलपीजी गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत आणि तुम्ही म्हणता सगळं आलबेल। शिर्डीतल्या साई संस्थान शिर्डीमध्ये प्रसादाचे 2 लाडू देत होते, आता एकच लाडू देतात। का इंधन नाही, गॅस नाही, हे तरी मान्य करा। देवासमोर तरी खोटं बोलू नका। या देशातल्या सर्व देवस्थानामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे। मुंबईतली 40% रेस्टॉरंट बंद झालेली आहेत। इराण आणि इस्रायलचं युद्ध असताना भारतामधला इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम पेट्रोलियम मंत्री आणि केंद्रीय मंत्री सातत्यानं करतायत। त्यामुळं घरगुती गॅसची वितरण व्यवस्था अतिशय चांगली सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक लोकांमध्ये अफवा पसरवण्याचं काम, लोकांमध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जाते। दरम्यान गॅस टंचाईबाबत गिरीश महाजन काय म्हणालेत आपण तेही पाहूया। या अफवांमुळे या विरोधी पक्षाच्या सगळ्या गोंधळामुळे या ठिकाणी लोकांना असं वाटतं की गॅस मिळेल की नाही पुढे, पण आपण बघता काल रात्री 2 गॅसचे जहाज निघालेले आहेत। आधी प्रयत्न सुरू आहेत। मला 2-4 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल। फक्त नागरिकांना माझी विनंती आहे की कोणी फार घाबरण्याचं कारण नाही। पुढे गॅस मिळणारच नाही असं कधी होणार नाही। त्यासाठी राज्य शासन असेल, केंद्र शासन आहे, सगळी काळजी घेत आहे। पेट्रोल डिझेल साठी मग पूर्वी अशाच अफवा झाल्या 4 दिवसापूर्वी, पण त्याच्यामध्ये पुढे खंड पडलेला नाही, सर्व पूर्ववत चाललेलं आहे।
राज्यातल्या गॅस तुटवडा गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली। धुळे शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबाचं बजेट कोलमडलं असून केंद्र सरकारनं तात्काळ दर कपात करावी अशी मागणी करण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आलेली आहे। या संदर्भात केंद्र सरकारनं योग्य निर्णय न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।